मी एका मिडल क्लास फॅमिलीमधून आहे. माझे पप्पा एक्स सर्व्हिसमॅन आणि मम्मी हाउसवाईफ आहे आणि ते माझ्यासाठी जे एफर्ट्स घेत आहेत, तेच माझ्यासाठी सर्वात मोठं मोटिव्हेशन आहे. 4th मे, द मोस्ट अनएक्सपेक्टेड डे. मला असं वाटत होतं, की त्याला गव्हर्नमेंट कॉलेज असं नाही, की एम्सच भेटलं पाहिजे. जीएमसी भेटलं तरी चालेल. पण आता हॅलो, मी श्रेयस निलेश डमके. आय एम एन आय-आय-बी-एन. मी प्रॉपर अमरावतीचा आहे आणि माझा नीट 2025चा स्कोर हा 613 येत आहे. मी शाळेत असतानाच मला बायोमध्ये खूप इंटरेस्ट होता आणि मी तेव्हाच डिसाईड केलं, की आपल्याला डॉक्टर्स बनायचं आहे आणि मेडिकल फील्डकडेच जायचं आहे. आणि हे मी माझ्या मम्मी-पप्पांना सांगितलं. मी जेव्हा माझ्या मम्मी-पप्पांना सांगितलं, की मला नीट करायचं आहे आणि डॉक्टर बनायचं आहे, तर तेव्हा माझ्या आईनी चौकशी केली आणि तिला आय-आय-बी कोचिंगबद्दल माहीत झालं. तेव्हा मी आय-आय-बीत ॲडमिशन घ्यायचं ठरवलं आणि मी आय-आय-बीची स्कॉलरशिप एक्झाम दिली आणि मला आय-आय-बीतर्फे स्कॉलरशिप पण मिळाली. मी एका मिडल क्लास फॅमिलीमधून आहे. माझे पप्पा एक्स सर्व्हिसमॅन आणि मम्मी हाउसवाईफ आहे आणि ते माझ्यासाठी जे एफर्ट्स घेत आहेत, तेच माझ्यासाठी सर्वात मोठं मोटिव्हेशन आहे. 4th मे, द मोस्ट अनएक्सपेक्टेड डे. मी त्या दिवशी नीटसाठी एक्झाम सेंटरला गेलो आणि तिथे सगळ्या प्रोसिजर्स केल्या. क्लासरूममध्ये जाऊन माझ्या सीटवर बसलो आणि माझी सीट विंडो सीट होती आणि त्यावर पूर्ण सनलाईट येत होती माझ्या चेहऱ्यावर आणि टेबलवर. त्याचा मला त्रास होत होता. मग नंतर मी OMR भरली माझी. OMR भरल्यानंतर जेव्हा क्वेश्चन पेपर आला, मी पूर्ण क्वेश्चन असा ओव्हरलुक केला आणि मग मी बायो स्टार्ट केलं आणि जस्ट क्युरिओसिटी म्हणून मी फिजिक्सची लेव्हल बघायला गेलो. तर फिजिक्सचा फर्स्ट क्वेश्चनच सरफेस टेन्शनचा खूप हार्ड आलेला होता. तर मला वाटलं फिजिक्स खूप हार्ड आला आहे, त्यामुळे मी त्याला सगळ्यात लास्टमध्ये सॉल्व्ह करायचं ठरवलं. आणि त्यानंतरच मला असं थोडंसं स्ट्रेस येऊ लागलं, कारण मागच्या वर्षी एकेका क्वेश्चनवर खूप रँक खाली जायचा. आणि त्यानंतर मी बायो सॉल्व्ह केलं. बायो सॉल्व्ह करता माझ्या हे पण लक्षात आलं, की बायो खूप लेंदी आलं होतं. त्यानंतर मी केमिस्ट्री सॉल्व्ह केलं. केमिस्ट्रीमध्ये पण खूप ट्रिकी किंवा लेंदी क्वेश्चन होते आणि त्यानंतर मी फिजिक्स कसं तरी संपवलं. त्यात फिजिक्समध्ये मी 3 क्वेश्चन स्किप केले, कारण 2 क्वेश्चन खूप लेंदी होते आणि 1 क्वेश्चन सॉल्व्हच नव्हता होत. जेव्हा मी केमिस्ट्री सॉल्व्ह करत होतो, तेव्हा मला 10 to 15 क्वेश्चन्स असे वाटले, जे मला वाटायचं कन्फर्म नाही आहे, ते निगेटिव्हमध्ये जाऊ शकतात. तरी पण मी रिस्क घेऊन ते अटेम्प्ट केले किंवा ते त्या इझी लेवलचे असणार आणि ते करेक्ट असणार माझे आन्सर्स. पण ते नंतर रॉंग निघाले, कारण पेपर खूप ट्रिकी क्वेश्चन्सने भरला. पेपर झाल्यावर मला असं वाटलं, की माझा स्कोअर 600च्या जवळपास येईल किंवा 600च्या बिलो येईल आणि मग मला वाटलं, की मला रिपीट करावं लागेल, कारण एवढ्या कमी स्कोअरवर लास्ट इयर काहीच कोणतेच कॉलेज नाही भेटले. त्यानंतर मी जेव्हा एक्झाम हॉलच्या बाहेर आलो आणि मी जेव्हा माझ्या फ्रेंड्ससोबत कॉन्टॅक्ट केला, तेव्हा त्यांनी मला सांगितलं, की पेपर त्यांना पण खूप हार्ड गेला आहे. त्यांचे 25 क्वेश्चन्स असेच सुटले टाईम कमी असल्यामुळे. आणि नंतर मी माझ्या सरांना पण कॉन्टॅक्ट केला आणि सरांनी सांगितलं, की ओव्हरऑल स्टुडंट्सला पेपर हार्ड गेलेला आहे, त्यामुळे कट ऑफ कमी जाणार, त्यामुळे घाबरायचं काही कारण नाही आहे. मार्क्स कमी झाले, पण रँक बेटर येईल असं मला वाटलं आणि त्यामुळे मी थोडा रिलॅक्स झालो. माझा आय-आय-बीतला फर्स्ट डे एक्सपिरियन्स खूप चांगला होता. बेसिक चॅप्टर्स जसे मुवमेंट अँड लोकोमोशन, युनिट अँड डायमेन्शन, स्ट्रक्चर ऑफ ॲटम यापासून आमची सुरुवात झाली. आणि इथच्या टीचर्सची पर्सनॅलिटी बघून मला असं वाटलं, की आपण काहीतरी अचीव्ह करू शकतो आणि आपण खूप चांगल्या कोचिंगमध्ये आलेलो आहे. आणि ज्या पद्धतीने आय-आय-बीचे टीचर्स शिकवायचे, त्यामुळे आणखी इंटरेस्ट वाढत गेला आणि क्युरिओसिटी वाढली, की पुढे चॅप्टरमध्ये आणखी काय आहे आणि इन डेप्थ जायचं त्या टॉपिक्समध्ये, हे समजत आलं. तेव्हा आम्ही थोडंसं आउट ऑफ सिलेबस पण डाऊट जर सरांना विचारले, तर ते पण सर क्लिअर करायचे आणि काही डाऊट असल्यास आम्ही DSPत जाऊन त्यांना ते पण विचारायचो. आणि यामुळे माझा कॉन्फिडन्स वाढत गेला आणि नवीन काही शिकण्यासाठी मी ट्राय करत राहिलो. आणि आय-आय-बीत बॅच शफलिंग नावाचा कन्सेप्ट आहे. त्यात आपल्याला आपल्या मार्क्सनुसार टॉपच्या बॅचेसमध्ये एंट्री भेटते आणि तिथे आणखी चांगले मुलं गोळा झाल्यामुळे आपल्याला कॉम्पिटिटिव्ह स्पिरिट वाढते आणि कन्सिस्टन्सी येते, की कंटिन्युअसली चांगले मार्क्स घेतल्यामुळे आपण चांगल्या बॅचमध्ये राहू आणि त्या कन्सिस्टन्सीमुळेच आपलं नीटचं प्रिपरेशन चांगलं होतं. टू बी सक्सेसफुल इन नीट, कन्सिस्टन्सी इज ओनली की. आणि ती कन्सिस्टन्सी मेंटेन करायला आय-आय-बी पॅटर्न इज बेस्ट. यामध्ये बॅच शफलिंग होते, त्यामध्ये चांगले मार्क्स घेतले तर आपल्याला टॉप बॅचमध्ये एंट्री भेटते. आणि मी संकल्पपासून सुरुवात केली आणि त्यानंतर एम्समध्ये आलो. मी कन्सिस्टंटली अभ्यास करत राहिलो आणि चांगले मार्क्स घेतले. त्यानंतर माझं SRP बॅचमध्ये सिलेक्शन झालं, जी की टॉप बॅच आहे आय-आय-बीमध्ये. माझा डेली स्टडी प्लॅन असा होता, सकाळी 6 वाजता क्लास सुरू व्हायचा, नंतर 2 वाजेपर्यंत तो संपून जेवण करून मी रिलॅक्स व्हायचो. त्यानंतर मी जे रिवाईज करायचं आहे ते सुरू करायचो. रिव्हिजनमध्ये मी आधी बायो जे शिकवलं आहे ते एकदा NCERT थरोली वाचून घ्यायची. त्यानंतर फिजिक्सचे जे काही
आज फॉर्म्युले किंवा क्वेश्चन्स न्यूमेरिकल्स जे घेतले आहे त्यांचं रिव्हिजन करायचं आणि नवीन जे न्यूमेरिकल्स आहे IIBच्या मॉड्यूल्समधले ते सॉल्व्ह करायचे. आणि केमिस्ट्रीसाठी पण तेच, जसं फिजिक्ससाठी केलं. केमिस्ट्रीची थेरी NCERTतून वाचून रिव्हिजन करून घ्यायचं. IIBमध्ये दर संडेला टेस्ट होते. त्यामध्ये आपण पूर्ण वीकमध्ये काय शिकवलं आहे त्याची एक रिव्हिजन सारखी होऊन जाते त्या टेस्टमध्ये. करंट टॉपिक सोबत बॅकलॉग कसा कव्हर करायचा हा प्रश्न प्रत्येकाला पडतो, कारण टाइम मॅनेज होत नाही आणि तिन्ही सब्जेक्ट बॅलन्स नाही राहत. त्यामुळे मी रोज आल्यावर रोजचं जे शिकवलं आहे ते एकदा थरोली रिव्हाइज करून घ्यायचो आणि नंतर जी येणारी टेस्ट आहे वीकली टेस्ट त्याचं प्रिपरेशन करायचो, किंवा एखादा अदर टॉपिक जो माझा वीक आहे त्याला प्रिपेअर करायचो. फिजिक्समध्ये मी थेरी तर फिजिक्समध्ये एवढी नाही राहत, जे आहे ते पटकन वाचून होऊन जाते. पण न्यूमेरिकल्स सर्वात जास्त न्यूमेरिकल्सची प्रॅक्टिस केली आणि केमिस्ट्रीमध्ये पण न्यूमेरिकल्स जे आहे फिजिकल केमिस्ट्रीमध्ये त्याची प्रॅक्टिस केली आणि थेरी स्ट्रिक्टली NCERT फॉलो केली. आणि बायोमध्ये तर NCERT फॉलो करावीच लागते. आणि जर तुम्हाला NCERTची एक क्विक समरी किंवा क्विक रिव्हिजन पाहिजे तर IIBचे नोट्स बेस्ट आहेत. त्यात जे अदर किंवा आउट ऑफ सिलेबस किंवा जो डाटा NCERTत नाही पण नीटमध्ये येतो तो पण ॲडेड आहे. आणि NCERTचं पण एक स्मॉल अँड प्रिसाईज असं त्यात इन्क्लुडेड आहे. या 2 वर्षाच्या नीटच्या प्रिपरेशनसाठी मी IIBचे क्लास, IIBचे मॉड्यूल्स आणि IIBचे नोट्स एवढंच रेफर केलेलं आहे. फक्त मॅथ्स आणि इंग्लिश ते पण बोर्ड एक्झामसाठी मी नॉमिनल ऑनलाईन कोचिंग जॉईन केली होती 1-2 महिन्यासाठी. आणि त्या व्यतिरिक्त जे काही माझी नीटची प्रिपरेशन आहे ते सोलली IIBमध्येच झालेली आहे. माझं अपकमिंग नीट ॲस्पायरंटसाठी एकच ॲडवाईस आहे की डोंट लेट एनी स्टोन अनटर्न. सगळंच काही तुम्हाला जे काही भेटत असेल किती लेवलचं असू द्या ते सॉल्व्ह करा. IIBमध्ये जे पेपर्स काढले जातात ते स्टुडंट्सचा फीडबॅक घेतला जातो की पेपर टफ आला आहे की इझी आला आहे, आणि त्यानुसार पेपर्समध्ये चेंजेस केले जातात. आणि सुरुवातीत जेव्हा आमचे राऊंड सुरू झाले तेव्हा पेपर्स टफ येत होते आणि आम्ही तेव्हा कंप्लेंट केली की सर एवढा टफ पेपर येणार नाही, जसा की ट्रेंड चालू आहे इझी पेपर येणार. आणि मग त्यांनी ते चेंजेस केले आणि पेपर थोडा मॉडरेट लेवलचा केला. पण मला असं रिग्रेट वाटत आहे की जर आमचे हार्ड पेपर झाले असते तर माझा स्कोर आणखी बेटर आला असता. आता माझं फिजिक्समध्ये 138 आउट ऑफ 180 येत आहे, पण मला असं वाटते की ते 150+ जाऊ शकले असते जर ओव्हरऑल फायनल राऊंड जे आहेत ते हार्ड आले असतात. आम्ही कंप्लेंट नसती केली तर ते ओव्हरऑल पेपर हार्ड आले असते आणि माझा स्कोर हा खूप बेटर असला असता. IIBमध्ये खूप वेगवेगळ्या डिफिकल्टी लेवलचे राऊंड्स होतात आणि त्यामध्ये खूप टफ असे राऊंड्स झालेत, पण त्याला आम्ही खूप लाईटली घेतलं. पण ते एक प्रकारे आम्हाला बेनिफिट पण करून गेले. आणि मी पुढच्या नीट ॲस्पायरंट्सला हेच सांगणार की तुम्ही सोलली IIBवर बिलीव्ह करू शकता. ते राऊंड्समध्ये असो किंवा IIB नोट्स किंवा IIB मॉड्यूल्स किंवा IIBची फॅकल्टी, याच्यावर तुम्ही पूर्णपणे विश्वास ठेवू शकता. आणि कधीच नीटला अंडर एस्टिमेट करू नका, कारण ती खूप अनएक्सपेक्टेड एक्झाम आहे. कधी ते खूप हार्ड एक्झाम घेते, कधी खूप इझी करून टाकते लेवल. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक पेपरसाठी तयार राहावं लागेल. नीटची प्रिपरेशन करत असताना आपल्याला खूपदा स्ट्रेस येतो. त्या स्ट्रेसपासून रिलीव्ह व्हायसाठी आपण सोशल मीडिया किंवा असंच इन्स्टा किंवा काही स्क्रोल करत बसतो. त्या स्क्रोलिंगमध्ये आपला खूप वेळ चालला जातो आणि आपण थोड्या दिवसांनी त्याला अडिक्टेड होऊन जातो. आणि ती अडिक्शन फार बेकार आहे, कारण त्यामध्ये आपला पूर्ण टाईम ते घेऊन जाते. आणि माझ्यासोबत पण असंच काहीतरी झालं होतं. तर मी IIBच्या फॅकल्टीला व्हिजिट केलं. त्यांनी मला सांगितलं की सेल्फ कंट्रोल आणि डिसिप्लिन हाच एक की आहे ज्याने तू अडिक्शनपासून दूर जाऊ शकतो. तर मी थोड्या दिवसाने जसं यूट्यूब रिकमेंडेशन डिसेबल केले, त्यामुळे मला मग रेकमेंडेशन यायची नाही, तर मग माझा टाईम वाचत गेला आणि त्यामुळे माझी प्रिपरेशन आणखी चांगली होत गेली. यूट्यूबचं अल्गोरिदम असं आहे की आपण एखादा वेळेस कोणची रील बघितली नंतर आणखी ते त्याच टाईपची रील्स आपल्याला रिकमेंड करतं आणि नोटिफिकेशन येतं. आणि ते डिसेबल केल्यामुळे मला ते यायचे नाही, तर मला काही त्यात इंटरेस्ट किंवा एंटरटेनिंग असं वाटायचं नाही. त्यामुळे स्लोली मला ते कळालं की आपण अडिक्टेड होतो आणि ते मग अडिक्शन कमी झालं. घरचे रागवायचे, पण एवढं पण नाही. ते म्हणायचे की पेपरमध्ये मार्क्स का बरं एखाद्या वेळेस कमी येतात, तर ते का बरं कमी आले. तर त्यांना सांगावं लागायचं की पेपर एखाद्या वेळेस ते हार्ड काढतात किंवा लेंदी काढतात, त्यामुळे टाईम पुरत नाही, तर मार्क्स कमी येतात. माझं नाव वैशाली निलेश डमके. आम्ही अमरावतीचं आहे आणि माझे मिस्टर एक सर्व्हिसमॅन आहे. आता अमरावती जिल्हा परिषदमध्ये आरोग्य सेवक म्हणून कार्यरत आहे. आम्ही 10वी झाल्यानंतर आम्ही त्याला क्लास लावायचे होते नीटचे. तर कुठे लावायचे तर आम्ही चौकशी केली. अकोला 2-3 ठिकाणी चौकशी केली. तर आम्हाला समजलं इथं नांदेडला IIB आहे, व्यवस्थित आहे. तर तिथे आम्ही याला पहिले एक्झाम दिली यांनी ऑनलाईन.
स्कॉलरशिपची एक्झाम, स्कॉलरशिप पहिल्या वर्षी 11वीला असताना. इथे मग आम्ही याला आधी सुरुवातीला हॉस्टेलमध्ये ठेवलं. तर तिथलं जेवण वगैरे काही एवढं हे नव्हतं चांगलं आणि याचा अभ्यास नव्हता होत तिथे. तर 2-3 महिने राहिला हॉस्टेलमध्ये. मग आम्ही हॉस्टेल चेंज केलं, रूम केली. रूम बघितली. माझ्या आईला याच्याकडे ठेवलं. आई 2 वर्ष राहिली माझी याच्याकडे. श्रेयसचे जेव्हा फायनल राऊंड चालू झाले, पहिलाच राऊंडचा पेपर होता त्याचा, तेव्हा त्याला मार्क्स कमी आले. बाकी त्याच्या म्हणजे मित्रांना चांगले मार्क्स येत होते, पण त्याला कमी मार्क्स येत होते. तर थोडा आईचा माझ्या फोन आला. मी घरी होते अमरावतीला तेव्हा. तर म्हणजे सायंकाळची वेळ झाली आहे म्हणे, दिवे मी बाहेरून आली तर हा अंधारात बसून रडत आहे म्हणे. लाईट वगैरे काही लावली नाही. तर मग मी त्याला बोलली, का बरं रडत आहे? तर त्यांनी सांगितलं की मार्क्स कमी येत आहे म्हणे माझे. मी त्याला समजून सांगितलं, होत असते कमी मार्क्स, कमी जास्त. आणि तेव्हाच नंतर लगेच 12वी बोर्डची पण एक्झाम होती. ते पण अभ्यास करायचं होतं त्याला म्हटलं तर पुढल्या एक्झाममध्ये चांगले मार्क्स घे, कारण एवढे राऊंड झाले तर सर्वात कमी मार्क्स त्याच पेपरला आले होते त्याला. आणि म्हणून मी पालकांना हेच सांगते की राऊंडमध्ये कमी जास्त मार्क्स होत राहते, तर ते आपल्याला समजून घ्यावं लागेल. तुम्ही मुलांच्या सपोर्टमध्ये उभे राहा. तो अभ्यासाचं असं टेन्शन नाही घेत, म्हणजे किंवा खूप रात्रीचं 12-1 वाजेपर्यंत करू दे अभ्यास किंवा सकाळीच उठू दे. तो जेव्हा 10वीला शाळेतही होता, तेव्हा जेव्हा सर शिकवत होते तेव्हाच तो लक्ष देत होता. आणि इथे पण सर शिकवताना त्याला मी म्हणजे नेहमीच म्हणत होती की अभ्यास कर, अभ्यास कर. तो म्हणत होता की जेव्हा क्लासमध्ये सर शिकवते तेव्हाच लक्ष द्यावं लागते, घरी फक्त त्याची रिव्हिजन करावं लागते. म्हणजे त्याने अशी पर्टिक्युलरली की खूप म्हणजे रात्रीचं जागरण केलं किंवा सकाळी लवकर उठून असा अभ्यास नाही केला. फक्त क्लासमध्ये. आणि तो असं टेन्शन नाही घेत जास्त. आणि मी त्याला म्हणत होती की अभ्यास कर, अभ्यास कर. त्याचं एकच म्हणणं होतं की सर्वांना विश्वास आहे माझ्यावर, फक्त तुलाच विश्वास नाही का. मला असं वाटत होतं की त्याला गव्हर्नमेंट कॉलेज असं नाही की एम्सच भेटलं पाहिजे, GMC भेटलं तरी चालेल, पण आता मार्क्स असे छान येत आहे का असं वाटतं की एम्स कॉलेज भेटू शकते, अशी खात्री भेटली आहे. बाकी पॅरेंट्सपेक्षा वेगळं तर काही केलं नाही, कारण सर्वच आईवडील आपल्या मुलांसाठी हार्डवर्क घेतातच, असं काही वेगळं नाही केलं. फक्त हॉस्टेलमध्ये होता तेव्हा याचं वजनही कमी झालं होतं आणि तिथं जेवण नव्हतं, तर आम्ही लगेच रूम पाहिली. म्हणजे असं वेळ वाया नाही जाऊ दिला की भाऊ लगेच रूम पाहिली आणि माझ्या आईला तिथं एक ठेवलं त्याच्याकडे. रूम म्हणजे हॉस्टेल याला चांगलं नव्हतं भेटलं, तिथं जेवण नव्हतं चांगलं, त्यामुळं तेवढंच केलं. आणि बाकी सर्व पॅरेंट्सच आपल्या मुलांसाठी खूप हार्डवर्क घेतात. आता अमरावतीवरून इथे नांदेड आम्हाला लांब पडतं, तरी इथे क्लास वगैरे लावले. अमरावतीपेक्षा दूर ठिकाणची पण मुलं आहे इथे क्लास लावलेले आहे. दोन्ही वर्षासाठी वेगवेगळ्या एक्झाम होत्या. 11वीमध्ये जेव्हा ॲडमिशन केली तेव्हा फी पडली, पण कमीच पडली होती. पण 12वीला गेला तेव्हा परत एक्झाम झाली स्कॉलरशिपची, तर फी आम्हाला काहीच पडली नाही, म्हणजे फ्रीमध्येच ॲडमिशन झाली याची. As a middle class student, I always dream of going to a government medical college. But the score I am getting now, I think I will go to AIMS. And for this, I would like to thank my parents, Team IIB, for their support and guidance throughout the journey of my NEET. Think NEET, think IIB.